जगण्याचं सार्थक आहे. ऐका हो, ऐका. तर आपण संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. बलात्कार करणारे, चोरी करणारे, कायदा मोडणारे, पाप करणारे, सगळ्याला माहिती पाप म्हणजे काय. चुकीचं करत असताना त्यांना ज्ञान असतं की आपण चुकीचं करतोय. ज्ञान नाही असं नाही, देव एवढा वेडा नाही की तुम्हाला अक्कल नाही आणि तुम्हाला नरकात टाकायला निघाला. अगोदर तो ज्ञान देतो आणि तुम्हाला जाणीव करून देतो की आपण चुकीचं करतोय. एखाद्याचं घर लुबाडणं, शेती लुबाडणं, बांध कोरणं हे सगळं माहिती असतं आपलं. जाणीवपूर्वक आपण कोणाला तरी त्रास देतो याची जाणीव तुम्हाला आहे. काय होतं, चित्त आवरत नाही. नाही कळालं, चित्त आवरत नाही. कधी कधी असं वाटतं की सगळे श्रीमंत आहेत पण ती मन आवरत नाही त्याला. पूर्ण जगाची समस्या बरं काही. सगळ्याला माहिती की मला ज्ञान होते करत असताना. आता गाडी जे स्पीडमध्ये चालवतात त्यांना ज्ञान नाही आहे का की आपलं काहीतरी वाटोळ होऊ शकतं. चोरी करण्याला माहिती आहे की त्याच्यासाठी पोलीस ठेवलेले आहेत. सगळ्याला माहिती आहे, मन आवरत नाही. याच्यावरचा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन नाही बरं का, मागणीपर अभंग आहे. विठ्ठलाचं सांगणारा अभंग आहे. काय माहित नाही का की आपण अप्सरेच्या नादी लागू नये. एवढे हलके आहेत का ते. गायत्री मंत्र बघा ना तुम्ही की जगातला श्रेष्ठ मंत्र आहे आज. त्याचे द्रष्टे विश्वामित्र ऋषी आहेत. त्यांना माहित नाही का आपल्याकडून चुकतंय म्हणून. जर त्यांना माहिती चुकतंय म्हणून तर गल्ली बोळातल्या लोकांना बोलत जाऊ नका तुला अक्कल नाही का म्हणून. इथपर्यंत अक्कल नाही आहे. अक्कल हा विषय एवढा आहे की अक्कल आहे पण वळत नाही, त्याच्यावर अभंग आहे. त्याच्यावर परमार्थ. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी, नीट आहे का, प्राणी ज्याच्यामध्ये मनुष्य पण प्राणी, त्याचा स्वभाव आहे वाईट वागणं. अनुभव घेऊन पहा तुम्ही. मोकळीक द्या बरं तुम्हाला. मी अनेक कीर्तनात सांगितलेलं आहे, घराला जे कुलूप लावतात ना ते सज्जनासाठी आहेत, चोरासाठी नाही आहेत. कधी जगातला चोर पुढच्या दरवाजाने गेलेला आहे ऐकलंय कधी. खिडकी तोडतो, गज वाकवतो, तिकता तो रस्ता आहे त्याचा. मग समोर कुलूप का लावतो. सज्जनाला असं वाटू नये की कुणीच नाही. नाही अर्थ कळला. लय मोठा अर्थ आहे महाराज. कुणीच नाही मग माणसाच्या हातून पाप होतं. अनुभव घेऊन पहा. स्त्री असो, पुरुष असो, सत्ताधिकारी असो, कळत नाही म्हणलं ना पाप करायला मोकळा होतो. पण अंतःकरणाला कळतंय हे त्याला कळत नाही. चोरी करतोय, पकडला गेला नाही, बलात्कार झालाय, एखादी बाई चुकीची वागली, एखादा पुरुष, कळतंय त्याला पण तो सेफ साईड पाहतो. कळत नाही ना मग हरकत नाही, त्याच्यासाठी कुलूप आहे. मन बिघडू नये, घर मोकळं आहे, कोणी नाही आहेत, मन बदलतं. आणि ज्ञानी लोकांचं बदललं हे सांगतोय तुम्हाला. किती इतिहासामध्ये उदाहरण आहेत चांगल्या चांगल्याला. महर्षी विश्वामित्र आहेत, वशिष्ठ आहेत, किती महान महान ऋषी. तुम्ही कल्पना करा ना, ज्यांची गीता वाचतो, महर्षी व्यासांनी लिहिलेली गीता, त्याचे वडील चुकले आणि व्यास जन्माला आले. हे चूक काही लहान नाही ना. माझा अर्थ लक्षात. चुकणं मनुष्याचा धर्म आहे, तो प्राणी आहे. वाघाला तुम्ही सांगणार का तुम्ही शाकाहारी राहा म्हणून, माळ घाला म्हणून. मी आजपर्यंत माझ्या कीर्तनात कुणाला सांगितलं नाही माळ घाला. तुला अक्कल असली तर घाल. तुझं आयुष्य चांगलं व्हावं हे आम्ही कोण सांगणार आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. आणि काही काही श्रोते कीर्तनकारापेक्षा आणि ज्ञानी लोकांपेक्षा पुढचे आहेत. पूजा नाही होत. अर्थ लक्षात. ज्ञानी आहात, पूजा नाही होत. दोन फरक लक्षात ठेवा. जे ज्ञानी आहेत ते आदरणीय आहेत, जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. एवढ्या लवकर कळलं असं समजू नका कीर्तन. सूत्र लक्षात ठेवा. जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. आपण येताना शिवछत्रपतींना आपण हार घातला. राजकारणात ते एकटेच आहेत ना 500 वर्षात. बोला ना कशामुळं. तुकोबरायमुळे शिवराय घडले. ऐका तर खरं. राजकारणातला माणूस नीट वागत नाही हे तुम्हाला नीट माहिती आहे. आतापर्यंत कुठल्याही पक्षामध्ये जा, कुठलाही राजकारणी असो, त्याचे काही नियम ठरलेले आहेत की त्या क्षेत्रात जाताना तुमचं अंतःकरण कसं पाहिजे. मग शिवाजी महाराज अपवाद काय आहेत. संगत बदलली. राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवा बरं का. संगत बदला, सत्तेमध्ये तुम्ही पूजनीय व्हाल. हे शिक्षण येते. मला सांगा तुकोबरायच्या संगतीमुळे, पहिला मुद्दा लक्षात ठेवा विश्वामित्राचा, हे विसरू नका. तुकोबरायच्या संगतीमध्ये सुभेदाराची आलेली सून परत करणं हे तुकोबरायमुळे शक्य झालं. नाही तर बिघडले तर विश्वामित्र आहेत. लक्षात आलं का. बिघडलेले विश्वामित्र म्हणून मंदिर नाहीये. गायत्री मंत्र आहे पण मंदिर नाही विश्वामित्राचं.
मी महाराज असेल कुठेतरी